नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे बघा मोसंबीची झाडं बऱ्यापैकी सुकलेले दिसते आपल्याला. सेटिंग खूप सुंदर झालेली आहे याच्यामध्ये. आणि हे बघा आता इथे अशा प्रकारचे सेटिंगचा माल आहे हा. काही या प्रकारचे पण सेटिंग होत आहे आणि अशा प्रकारची. तर सेटिंग ही भरपूर झाली, ती अडचण नाही. अशी सेटिंग भरपूर झाली. अडचण जे आहे याच्यामध्ये जे पानगळ झाली आणि झाडं सुकते, तर याला पाणी थोडंसं थांबवलं गेलं होतं. आणि त्याचं कारण म्हणजे हे गहू. आता हे सगळ्यात मोठी चूक म्हणावं लागेल की आपण याच्यामध्ये गहू केला. हे बघा इथपर्यंत गहू केला होता आणि त्या गहू करण्याचे दुष्परिणाम काय झाले की गव्हामध्ये ही जमीन काळी आणि काळ्या जमीनमध्ये गव्हाला जे पाणी बसत राहिलं त्याच्यामुळे बुरशीचं प्रमाण याच्यामध्ये भरपूर वाढलं. आणि चांगली बाजू आहे की तो बाग फुटून त्याच्यामध्ये बाग फुटला पण आणि ही साईज पण झाली. पण हे जे तुम्हाला न्यूट्रिशन डिफिशियन्सी दिसते पानांमध्ये, त्याच्यानंतर पिवळेपणा जो दिसतो आहे, हे एक आपलं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला आता बराच वेळ जाणार आहे. हे बघा अशा प्रकारे साईज झालेली आहे. आता हे गव्हाचं उत्पन्न यांना झालं आहे, पण आपण हा बाग जो लावला आहे तो फळबागासाठी जागा याला दिली आहे आपण झाडाला. आणि तरी आपण जर याच्यामध्ये इतके मोठे झाडं असताना आंतरपीक घेतो आहे, ते हे साफ चुकीचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी असा प्रयोग करू नये, जेणेकरून आपल्या बारावर इफेक्ट होईल. आणि याच्यामध्ये काही झाडं खूप जास्त पिवळे झालेले आहे, काही झाडांना खूप जास्त त्रास झाला आहे. हे बघा हे सुकलं आहे झाड आणि सुकून आता अशा वेळेस झाड दगावण्याची शक्यता असते. याला आपण आता ड्रिपनी औषध देणार आहे आणि फवारणीतून पण याला ट्रीटमेंट करणार आहे. पण तरीही असं होऊ देऊन मग त्याला ट्रीटमेंट केल्यापेक्षा ते होऊ न देणे हा सगळ्यात मोठा आपला उपाय असतो. बघा आता हे झाड बघा कसं होऊन गेलं आहे, पूर्ण पिवळं झालं आहे, काडी पडायला लागली. तर अशा अवस्थेमध्ये जायचं मग त्याला दुरुस्त करायचं, त्यापेक्षा ती अवस्था येऊच नाही ही काळजी घेणं आपलं काम आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की याला अर्जंटमध्ये एलिटचा स्प्रे घेऊन घेणार आहे. एलिट्समध्ये एक मायक्रोट्रेन घेणार चांगल्या कंपनीचं, खालून ट्रिपने याला चिलेटेड फेरस 6% खालून सोडणार, त्यासोबत ह्युमिक ॲसिड सोडणार. त्याच्यानंतर आपण याला NPK देणार. अशा प्रकारे आपण याला ट्रीटमेंट करणार आहे. त्याच्यानंतर एक 10 ते 15 दिवसांनी आपण परत या बागेचा व्हिडिओ बघू की किती फरक पडला आहे आणि काय कंडिशन झाली आहे. धन्यवाद.